श्री स्वामी समर्थ. या वर्षातील शेवटची अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या असणार आहे आपली. दर्श अमावस्या म्हणजे ज्या दिवशी चंद्र पूर्णपणे अदृश्य असतो आणि ही तिथी पितृतर्पण, दान धर्म आणि घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. तर आपली दर्श अमावस्या जी आहे ती बुधवारी 18 तारखेला सकाळी 8:25 चालू होणार आहे आणि गुरुवारी म्हणजे 19 तारखेला पाडव्याच्या दिवशी सकाळी 6:53 असणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, अमावस्याच्या दिवशी म्हणजे अमावस्याचा जो पूर्ण दिवस आहे तो आपला 18 तारखेचाच असणार आहे. बुधवारची अमावस्या आली आहे. तर घरात काय करायचं, तुम्हाला सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचंय. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गोमूत्र आणि मिठाच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे. याच्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आणि संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना नेहमी आपण एकाच बाजूला लावतो, त्या दिवशी दोन्ही बाजूंना दिवे लावायचे आहेत. अमावस्येची रात्र काळोखी असते, त्यामुळे दीपदान करणं शुभ असतं. अमावस्या ही पितरांची तिथी आहे. या दिवशी पितरांच्या नावाने पाणी सोडायचे आहे किंवा त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. यामुळे पितृदोष कमी होण्यास सुद्धा मदत होते. आणि जर तुमच्या आसपास पिंपळाचं झाड असेल तर त्याला पाणी घाला आणि प्रदक्षिणा घाला आणि त्याच्या खाली दिवा सुद्धा आवर्जून लावा. आता महिलांनी आवर्जून करायच्या गोष्टी काय आहेत या दिवशी तुळशीपाशी महिलांनी दिवा लावून सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. मात्र अमावस्येला तुळशीची पानं तोडायची नाहीत. घरातील सुख शांतीसाठी गरीब किंवा गरजू व्यक्तीला धान्य म्हणजे तांदूळ, डाळ किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान करायचंय. घरातील लादी जी आहे ती पुसताना त्यात थोडे मीठ टाकायचं आहे आणि यामुळे घरातील कटकटी कमी होतात. आता काय करू नये, या दिवशी मांस, मद्य किंवा कांदा, लसूण युक्त तामसी भोजन टाळायचं आहे. सात्विक आहार घ्यायचा आहे. अमावस्येच्या दिवशी घरात भांडण किंवा वादविवाद करू नयेत. यामुळे पितर नाराज होतात आणि घरात अशांती पसरते. अमावस्येच्या रात्री उशिरा स्मशानभूमीत किंवा निर्जन ठिकाणी जाणं टाळायचे, कारण या काळात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो. आणि कोणत्याही नवीन महत्वाच्या कामाची सुरुवात किंवा मोठ्या खरेदीसाठी अमावस्या टाळून म्हणजे प्रतिपदा दुसरा दिवस निवडायचा आहे. वर्षातील शेवटची अमावस्या असल्यामुळं तुम्ही या दिवशी बरेच उपाय करू शकता. त्यापैकी मी हे काही सांगितलेले आहेत त्या दिवशी तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही पितृदोष कमी करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी दिवा सुद्धा लावू शकता किंवा काळे तीळ हे सुद्धा वाहू शकता. त्यामुळे तुमचा पितृदोष सुद्धा दूर होत असतो. तुळशीच्या झाडाला तुम्हाला सकाळीच पाणी घालायचं आहे, संध्याकाळच्या वेळी नाही. सकाळी पाणी घालायचं आहे, पण त्याचे पत्र म्हणजे तुळशीची पानं तोडायची नाहीत. त्या दिवशी तुळशीची चुकूनही पानं तोडायची नाहीयेत. आणि घरामध्ये सगळीकडे स्वच्छता ठेवायची आहे आणि घरातील वातावरण शांत ठेवायचं आहे आणि तुम्हाला जमेल तेवढं जप, तप आणि नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.